भीमाची वाघीण, नागपूरची नागिन अंजली भारती हिला मारण्याची कोशिश केली। दादा बघून घ्या व्हिडिओ। जय भीम जय संविधान। मैं हूँ दीदी अंजलि भारती। अभी आपको मालूम है 8-10 दिन पहले मेरा एक बहुत ही वीडियो वायरल हो गया है और वो वीडियो वायरल होने जय के भीम बाद वाले मुझे कदापि बहुत सारे सहन करना नहीं। BJP कार्यकर्ताओं की बहुत सारी धमकी आई है कि वो मुझे गायब कर देंगे। 8 दिन से मेरे हस्बैंड भीम टाइगर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दादा साहब शेड़के मेरे साथ थे और उनकी गाड़ी भी थी, जो गाड़ी में हम घूम रहे थे। कल वो अचानक से वो हाथगांव के लिए निकले, रमाई जयंती का कार्यक्रम था तो उनके गाड़ी को हाथगांव के पास एक ट्रक ने उड़ा दिया है। सामने से गाड़ी पूरी चकनाचूर हो गई है। ये समाज की दुआ है कि मेरे हस्बैंड को कुछ भी लगा नहीं, सिर्फ छाती को मार लगा है। कि उन लोगों को ये लगा है कि ये गाड़ी में मैं बैठी, मुझे उड़ाना करके उन्होंने मेरे हस्बैंड की गाड़ी को उड़ाया है। तो मैं पुलिस प्रशासन को विनती करती हूँ कि वो जो ट्रक ड्राइवर था उसकी पूरी चौकसी किया जाए और उसके कॉल डिटेल चेक किया जाए कि वो 2 दिन में किसके किसके साथ उसने बात की है। अभी इसके आगे कुछ भी हो सकता है मेरे साथ। मेरा समाज वाले इस बात की दखल ली। बघितला व्हिडिओ। अंजली भारतीला मारण्याचा प्रयत्न केला। अंजली भारती मरता मरता वाचली। बघा, नागपूर एरियातील भंडारा जिल्ह्यातील एका ठिकाणी अंजली भारतीनं वक्तव्य केलं होतं मुख्यमंत्री साहेबांच्या पत्नीबद्दल। पण ती बोलली होती की लहान मुलीवर अत्याचार होऊन राहिला, छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला आणि सगळा समाज आणि धर्मासाठी बोलली होती का स्वतःच्या मुलीसाठी या स्वतःसाठी बोलली नव्हती ती। आणि लहान लेकरावर अत्याचार होऊन राहिला, छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, तर तुमचं प्रशासन झोपलं आहे का? फक्त ती त्या बाईची एकच चूक होती की त्या बाईनं ते वक्तव्य केलं, पण त्या बाईनं वक्तव्य करायचं नव्हतं तिला, पण चुकून शब्द निघाले। पण बघा, तिला आता मारण्याची धमकी काय, तिला मारण्याचा प्लॅन रचत आहे लोक, नराधम। बरं झालं त्या गाडीमध्ये अंजली भारतीने तिचा हस्बंड होता आणि गाडीला लागलं, हस्बंडला लागलं नाही दादा। आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे सोशल मीडियावर। म्हणजे अंजली भारतीवर मारण्याचा प्रयत्न केला नराधमांनी। कोण केला कोण नाही नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे हे माहीत असायला पाहिजे। आणि अंजली भारतीनं असं काय बोलली, ती असं काय वाईट बोलली नक्की कमेंट करून सांगा। की अंजली भारतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाईफवर हे चुकीचं वक्तव्य केलं, जेव्हा तिचा ते व्हिडिओ व्हायरल झाला ते वक्तव्य चुकीचं केलं, हेही नक्की कमेंट करून सांगा की अंजली भारतीचा गुन्हा काय आहे आणि अंजली भारतीनं चुकीचं वक्तव्य केलं। कारण तिला मारण्याच्या धमक्या काय, तिला मारण्याचा डाव रचत आहे का? एक दलित आहे म्हणून, एक जयभीमवाली आहे म्हणून का? एक प्रबोधनकार आहे आणि एक म्हणजे साफ साफ बोलते आणि नेत्यांना चुनौती देते आणि ह्या अर्थव्यवस्थेवर आणि ह्या सामाजिक दृष्टिकोनावर बोलते, तर ते तुम्हाला रुतते। माझं एकच म्हणणं आहे की अंजली भारतीची गलती काय आहे माझ्या महाराष्ट्र जनतेला माहीत असायला पाहिजे। कुठली गलती आहे नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून अंजलीला भारतीला पण समजेल की मी हे गलती केली। का तिनं बोलायचं नव्हतं का? छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, छोट्या छोट्या मुलीवर बलात्कार होऊन राहिला, छोट्या छोट्या मुलीला अगवा करून ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होती, त्या प्रबोधनमध्ये बोलत होती, भीम मेळामध्ये बोलत होती। तर तेव्हा तिच्या मुखातून 2 शब्द वाईट काय निघाले की तुम्ही महाराष्ट्र पुरा पेटून उठला। पुरा महाराष्ट्र पेटून उठला आणि महिला आयोगने लवकरात लवकर तक्रार केली। अशीच तक्रार अगोदर छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार झाला, बदलापूरची घटना घडली तुम्हाला माहीतच आहे, आणि आपल्या इकडली पण लातूरमधली पण घटना घडली तुम्हाला माहीतच आहे, मालेगावातली घटना माहीतच आहे। अशा प्रचंड अशा घटना घडल्यात, तेव्हा महिला आयोगाने तक्रार का नाही घेतली? अशी तक्रार केली असती ना, कोठून सांगत कोणीही नराधमानानं कुठल्याही चिमुरडीचा घात नसता केला आणि तिच्यावर अत्याचार नसता केला। फक्त हे जे महिला आयोग म्हणा, हे सरकार म्हणा, हे गव्हर्नमेंट फक्त मोठे मोठे जे लोक असतात त्याच्यावर आवाज उठवतात आणि गरीबावर काही अन्याय झाला त्याच्यावर आवाज उठवत नाही। तेव्हा ते झोपले असतात गादी घेऊन, गोधडी घेऊन, त्याला थंडी लागते आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या अंगावर कोणी लालचन लावते, कोणी कमेंट करते, पॉप्युलर लोकांच्या अंगावर कमेंट करते, तेव्हा त्या व्यक्तीवर कमेंट केली जाते, त्या व्यक्तीवर लालचन लावली जाते आणि त्या व्यक्तीवर सोशल मीडियावर काही बोललं जाते आणि त्या व्यक्तीवर महिला आयोग तक्रार करते। ह्या महिला आयोगला माझं एकच सांगणं आहे, या छोट्या छोट्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा अत्याचार होऊन राहिले
केसेस वाढून राहिले छोट्या छोट्या मुलीचे, तर तुम्ही काय झोपा घेता की काय घेता? तुम्हाला जाग येत नाही काय? आणि एखाद्या पावर, त्याच्या हाती पावर आहे, त्याच्या हाती सगळ्या गोष्टी आहे, त्याच्या महिलेला कोणी बोलू दे, त्याच्या आई बहिणीला कोणी बोलू दे, तेव्हा लवकरात तुम्ही ॲक्शन घेता. लवकरात लवकर ॲक्शन घेता. जेणेकरून माझं एकच म्हणणं आहे, कुठल्याही स्त्रीला बोलू नये. संविधानाने हक्क दिलेला आहे बोलण्याचा, म्हणण्याचा, पण कुठल्याही स्त्रीला कोणीही काही बोलू नये. कारण कुठल्याही स्त्रीला आपली इज्जत प्याराची असते. आणि हे अंजली भारतीनं म्हणून दाखवलं फक्त की अमक्या बायकोची असं असं करा, तसं तसं करा, मी हे देतो ते देतो. हे चुकीचं आहे बोलणं. असं बोलायला नको होतं. पण माझं एकच म्हणणं, तिचा बोलण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, पण शब्द भडासमध्ये निघून गेले, रागाच्या भडासमध्ये निघून गेले. तिने गलतीची माफी मागितली ना, पण महाराष्ट्र पुरा पेटून उठलाय आणि तिला मारण्याची साजिश करत आहे, तिला उडवण्याची साजिश करत आहे. तिचा गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये नवरा मेला असता किंवा लेचं पोरगी मेली असती किंवा ते मेली असती तर मग काय ते झालं असतं. आणि कोण रचला हा ॲक्सिडेंट, कोण डाव करत आहे मारण्याचा अंजली भारतीला, हे अजून कोणालाही माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण असं आहे की अंजली भारतीनं वक्तव्य केलं वाईट, ते तुम्हाला जनतेने सांगायला पाहिजे की अंजली भारतीनं हे वक्तव्य वाईट केलं आहे, तर नक्की कमेंट करून सांगायचं. आणि अंजली भारतीचं जे वक्तव्य वाईट आहे, हे वक्तव्य तुम्ही जनतेने समोर आणायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे हे तुमचं वक्तव्य वाईट आहे. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बायकोला म्हटलं असतं किंवा एका सर्वसाधारण जनतेच्या बायकोलाही म्हटलं असतं तुम्ही, तरी माझ्या काळजात उठलं असतं. कारण स्त्रीची इज्जत करणं हे माणसाचं कर्तव्य असते. पण तुम्ही स्त्री असून स्त्रीलाच असे बोलून राहिले, हे चुकीचं भान आहे. असं बोलू नये. पण त्या व्यक्तीनं माफी मागितली ना त्या गोष्टीची, मग त्या गोष्ट वळवळ कायले न्याव, लांबत कायले न्याव, माफी मागितली विषय मोकळा. अरे तुम्हाला एवढीच रुची आहे याच्यामध्ये, तर एवढं मोठे आपल्या महाराष्ट्राची चिमुरडीवर अत्याचार होऊन राहिला, तर ती तुम्ही दखल का घेत नाही? का झोपले आहे? त्याच्यावर दखल घे ना. बघा बरं, कोणी करणार नाही असे कांड, पण तुम्ही दखल घेऊन राहिले का? नाही. कारण ती बाई जयभीमवाली आहे, एक दलित आहे, आणि ते आवाज उठवून राहिली, गरिबाच्या लेकरासाठी आवाज उठवला तिनं, तर तुम्हाला ते झोमलं, तुमच्या झोपा उडून गेल्या. आणि तिच्या घरी जाऊ तुम्ही धमकी देऊन राहिले, आणि घरी जाऊ धमकी तर देता आणि तिला मारण्याची धमकी देता, आणि काट रचला तुम्ही तिला मारण्याचा. बघाल, तिचा नवऱ्याला काही झालं नाही, तिच्या मुलीला काही झालं नाही, गाडीलाच झालं, माणसाला झालं असतं तर. अरे हरामखोरांनो, सुधरा जरा. अरे त्या महिलेनं महाराष्ट्रातल्या मुलींसाठी बोलली, महाराष्ट्राच्या महिलेसाठी बोलली, महाराष्ट्राच्या लेकरांसाठी बोलली. ती स्वतःच्याच मुलीसाठी बोलली नाही. फक्त तिच्याजवळून थोडंसं वक्तव्य चुकीचं काय झालं, तर तुम्ही पुरा महाराष्ट्र पेटून उठवला, पुरा सोशल मीडिया पेटून उठवला, न्यूजवाले पेटून उठवले. अरे हे तुम्हाला भोंगलेले लोक नाचून राहिले, फॅशन करून राहिले, त्याच्यावर काही बोलणं दिसत नाही तुम्हाला. नंगचोटपणा एवढा महाराष्ट्रात होऊन राहिला. मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या बायका घुमतात, फॅशन करतात, त्यासाठी काही दिसत नाही तुम्हाला. कपडे घालते, बेकार कपडे घालते, हे दिसत नाही तुम्हाला. आणि एक गरीबाची बाई काय बोलली आणि चुकून काय बोलली, तिचं वक्तव्य चुकीचं होतं, पण बोलण्याचा तरीका वेगळा होता तिचा, आणि समजण्याचा तरीका वेगळा असायला पाहिजे तुम्हाला. आणि तुम्हीही समजायला पाहिजे की नाही बा, कारण ह्या महिलेनं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी बोलली, महिलांसाठी बोलली, की फक्त तिचं वक्तव्य चुकी निघालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बायकोबद्दल वक्तव्य चुकीचं होतं, हिला चुकीचं होतं तर विषय संपून टाकायला होता तिथं. हेच गोष्ट मी वाढत नेली, आणि आता तिच्या जीवे मारण्याची धमक्या मिळून आल्या तिला, आणि मारण्याचा कट रचता तुम्ही. तिच्या नवऱ्याला कोणाला असं वाटलं का ते अंजली भारतीच गाडीत असं, तर गाडीला ट्रकने उडवलं. बघालं, नवऱ्याला काही झालं नाही, तिला काही झालं नाही. बघाल, ते नव्हती त्या गाडीत, नवराच होता. नवरा मेला असता तर मग काय केलं असतं तुम्ही? दिला असता नवरा भरून तिचा. अरे काय अर्थ आहे का या गोष्टीत? अरे भाऊ, अंजली भारतीनं महाराष्ट्राच्या मुलींसाठी बोलली, महाराष्ट्राच्या महिलांसाठी बोलली, हे माहीत आहे ना तुम्हाला. मग तिला सपोर्ट करायला पाहिजे. आपण जयभीमवाले जेवढेही आहे, आपण SC ST OBC बांधवांना माझं एकच सांगणं आहे का आपल्या महामानवावर अत्याचार होऊन राहिले, महामानवाच्या मूर्तीवर तोडफोड करून राहिले, लालचन लावून राहिले हे लोक आजूबाजूचे मनुवादी. तर तेच सांगतो मी तुम्हाला, मनुवादी लोक लालचन लावून राहिले. आणि आपण काय एकजूट नाही आहे.
कारण एक जयभीमवाली महिला बोलली म्हणून एवढं कांड होऊन राहिलं. ह्याच ठिकाणी दुसरी एखादी महिला राहिली असती ना तर असं कांड झालं नसतं दादा, हे लक्षात ठेवा. समजलं काय? कारण कसं आहे की फॅशन भरपूर होऊन राहिली महाराष्ट्रात, होऊन राहिली ना, तुम्हालाही माहीत आहे. मोठ्या महिला मोठ्या घरातल्या महिला फॅशन करून राहिल्या ना, पण त्याला काही म्हणणार नाही कोणी. पण एखाद्या महिलेनं असं काय बोलली तर तिला तुम्ही टॉर्चर करून राहिले. त्या महिला आयोगला माझं एकच सांगणं, एवढा अत्याचार होऊन राहिला तर तुम्ही दखल घे ना. तुम्ही त्याची दखल नाही का घेणार नाही? अरे का घेणार नाही? कारण असं आहे, दखल का घेणार नाही? कारण त्याच्या तुमच्या हाती पॉवर आहे. पण पॉवर कोणासाठी आहे? मोठ्या लोकांसाठी आहे. छोट्या लोकांसाठी आहे का? नाही आहे ना. कारण छोट्या लोकांपासून काय भेटणार आहे तुम्हाला? काही नाही. पण मोठ्या लोकांपासून पॉवर आहे. मोठ्या तुमच्या हाती पॉवर आहे, पण मोठ्या लोकांसाठी आहे. मोठ्या मंत्रिमंडळात लोकांसाठी पॉवर आहे तुमच्या हाती, छोट्या लोकांसाठी नाही. सर्वसामान्य जनतेसाठी तुमच्या हाती पॉवर नाही आहे. पॉवर राहिला असता तर तुम्ही आतापर्यंत ज्या महिलेवर अत्याचार झाला, मुलीवर अत्याचार होऊन राहिला, तर तुम्ही आता दखल घेतली असती, हस्तक्षेप केला असता तुम्ही त्याच्यात. पण केला का? नाही केला ना. अरे काहीतरी समजून घेत जा काहीतरी. आणि नक्की कमेंट करून सांगा की अंजली भारतीवर कोण कांड करण्याचा प्रयत्न केला, कोण मारण्याचा प्रयत्न केला, नक्की कमेंट करून सांगा.